केएस लीग फुटबॉल स्पर्धेतील अखेरचा आज गोलशून्य बरोबरीत सुटलेला सामना पीटीएम अ संघानं नाणेफेकीवर जिंकत सलग चौथ्यांदा लीग स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं, तर प्रॅक्टिस अ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। सामन्याचा निकाल लावण्यासाठी चुकीच्या पद्धतीने नाणेफेक झाल्याचा आरोप करत प्रॅक्टिस संघानं उपविजेतेपदाचा किताब नाकारला। रात्री उशिरापर्यंत केएसए कडून प्रॅक्टिस संघाची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू होते। या सामन्यानंतर मैदान आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्कीचाही प्रकार घडला। केएसए चषक साखळी फुटबॉल स्पर्धेत आज पीटीएम अ आणि प्रॅक्टिस क्लब अ यांच्यामध्ये कोण विजेता होणार याची फुटबॉल शौकीनांना उत्सुकता लागून होती। दोन्ही तुल्यबळ संघ असल्यामुळे सामना पाहण्यासाठी मैदानावर दोन्ही संघांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। या हाय व्होल्टेज लढतीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। शाहू स्टेडियमवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी कुशल दास, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे, केएसएचे अध्यक्ष सरदार मोमीन यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सामन्याला सुरुवात झाली। तत्पूर्वी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा डिलीट पदवी मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला। सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला। दोन्ही संघांनी अनेक चढाया केल्या, मात्र त्या गोलमध्ये रूपांतरित झाल्या नाहीत। त्यामुळे पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत संपला। सामन्याच्या उत्तरार्धात दोन्ही संघ गोल करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरले। प्रतिस्पर्धी संघांवर वारंवार चढाया केल्या जात असल्यानं गोलची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली होती। दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या। पूर्ण वेळेत दोन्ही संघांकडून एकही गोल नोंदवला गेला नाही, त्यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत संपला। सामन्याचा निकाल निश्चित करण्यासाठी नाणेफेक पद्धतीचा अवलंब करण्यात आला। ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी कुशल दास यांनी नाणेफेक केली। यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, मालोजीराजे छत्रपती, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, केएसएचे अध्यक्ष सरदार मोमीन हे उपस्थित होते। नाणेफेकीचा निकाल पीटीएम अ संघाच्या बाजूने लागल्यानंतर पीटीएमचे खेळाडू तसंच समर्थकांनी जल्लोष सुरू केला। दरम्यान प्रॅक्टिस संघानं नाणेफेक चुकीच्या पद्धतीनं झाल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली। त्यानंतर दोन्ही संघांचे समर्थक गॅलरीमध्ये आमनेसामने आल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं। यावेळी दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकारही घडला। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत समर्थकांना बळाचा वापर करून पांगवलं। या गोंधळातच मालोजीराजे छत्रपती यांनी प्रॅक्टिस संघाच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पीटीएम संघाला रोख रकमेसह चषक देऊन सन्मानित करण्यात आलं। मात्र प्रॅक्टिसनं उपविजेतेपदाचा किताब स्वीकारायचा नाही असा निर्णय घेतला। केएसएकडून प्रॅक्टिस संघाच्या खेळाडू आणि व्यवस्थापनाची रात्री उशिरापर्यंत मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते। या सामन्यानंतर प्रॅक्टिस समर्थकांनी केएसए कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी सौम्य लाठीमार करत हा प्रयत्न हाणून पाडला। सामन्यानंतर रात्री उशिरापर्यंत स्टेडियम परिसरात तणावाचं वातावरण होतं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।